औरंगाबादची अनिता किसन मोकळे. परिस्थितीमुळं गाणं अनितापर्यंत पोहोचलंच नाही. तीच पोहोचली गाण्यापर्यंत. अनिता बाहेरचं जग पाहू शकत नाही, पण तिचा आतला आवाज सच्चा आहे. या आवाजालाच कित्येक संस्थांनी, व्यक्तींनी सन्मान दिला. तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय अब्दुल कलाम यांनी सुद्धा. तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखो तुमची महरजी, हे बसा रावजी. ओळख जुनी धरून मनी, ओळख जुनी तुमची धरून मनी, काय करू सांगा मी अहरजी, हे बसा रावजी. ओके, व्हेरी गुड. ये पुढे ये. हे तुझ्यासाठी लेटर आहे. तुझं अभिनंदन, मुंबईसाठी तू सिलेक्ट झाली आहेस. जी मराठीमध्ये आम्ही कार्यक्रम बघत होतो, पण मला काही संधी सापडलीच नाही. तर आम्ही खूप परेशानीत झालो होतो. पण आम्ही 2-3 दिवसांनंतर माझ्या बहिणीने बघितली, तो कार्यक्रम बघितला. मग माझ्या बहिणीने सांगितलं की इथे कार्यक्रम आहे म्हणून. आम्ही या कार्यक्रमाला आलो तर मला खूप आनंद वाटला आणि मला असं वाटतं की मी खूप मोठी सिंगर बनाव, एवढी माझी इच्छा आहे. जिंकण्याचं स्वप्न मनात घेऊन अनिता आणि तिचे वडील मुंबईत आले. संघर्ष करत करत, परिस्थितीशी झगडत. वर्षानं मी त्याची तप करीत होतो की मला GT वर जायचं, सारेगामापा मध्ये जायचं, पण रस्ता मिळत नव्हता. तो योगायोग 23 तारखेचा आला आणि आज मला असं वाटतं की 100% माझी मुलगी यशस्वी होईल, असं माझ्या अंतःकरणाचा विश्वास आहे. आणि अति आनंदाच्या भारतात आम्ही दोघं मालिक आज GT वर आलेलो आहे. अंधाराचे हे जाळे फिटण्यासाठी अनिताचे आकाश मोकळे केले आयडिया सारेगमपने. आता अनिताचं गाणं तिला मार्ग दाखवेल का? अनिता, नमस्कार. नमस्कार. एक राजा एक मीरा गाऊ शकाल? हो. एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी, एक प्रेम. अनिता, ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच. दरस दीवानी.